मध्यान्ह रात्र झाली होती. सारं चराचर अंधारात एकरूप झालं होतं. हुंकाचू होत नव्हतं. निवडुंगात फक्त रातकिडे दीर्घनाद काढून चिरकत होते. परंतु त्यांच्या चिरकण्यानं ती भीषण शांतता भंगत नव्हती. उलट ती रात्र प्रखर नि क्रूर आहे याचीच जाणीव होत होती. ती हजेरीची वेळ होती. फकीरा अंथरुणावर पडला होता. त्याला रात्रभर झोपच येत नव्हती. आज 15 दिवस तो रात्री डोळ्यात काढत होता. ज्या दिवशी त्याला हजेरी लागली तो दिवसनी त्या दिवशीचा तो रावसाहेब पाटलाचा कुर्रा हे सर्व त्याच्या मस्तकातून हालता हालत नव्हतं. आपण माणूस असून हा केवढा अन्याय आहे. आपण 3 वेळा हजेरी द्यायची आणि ती पाटलानं घ्यायची. जर आपण कुठं निघालो तर पाटलाला लेखी हुकूम घ्यायचा. तो देणं न देणं पाटलाच्या स्वाधीन, आणि जरी दिला तरी तो ज्या गावी आपण जाऊ तिथल्या पाटलाला द्यायचा आणि त्याला हजेरी द्यायची. आणि यात काही कसूर झाली तर 3 महिने सक्त मजुरीची शिक्षा, नाहीतर. या विचारानं फकीराचं काळीज तुटत होतं. सरकारनं खोतानं एक होऊन आपल्यावर हा सूड उगवला आहे असं त्याला सारखं वाटत होतं. आता आपण कुठंही जाऊ शकत नाही. आता आपले हातपाय आपले नसून ते रावसाहेब पाटलाच्या दावणीत बांधले आहेत. आपल्या नाकात बैलाप्रमाणे ह्या कायद्यानं वेसन घातली असून ती आपल्या वैऱ्याला हाती दिली आहे. आता पुढं मार्ग कोणता? आपण यापुढं हेच जीणं जगायचं का? फकीरा तळमळत होता. अंधारात डोळे मिटून तो मनाशीच बोलत होता आणि त्याचं कणखर मन त्याला उपदेश करीत होतं. काल परवा तू इतर माणसांसारखा होतास, पण आता तू सरकारचा बंदी आहेस. तुझ्यावर आता पाटलाची हुकूमत आहे. आता शंकरराव पाटील किंवा विष्णुपंत कुलकर्णी हे तुझ्या मदतीला येणार नाहीत. कायद्यानं त्यांच्यावरही मात केली असून त्यांचा आता पडता काळ सुरू झाला आहे. म्हणून तर नांगरट्या रावसाहेब पाटील आज 15 दिवस भर मध्यान्ह रात्री तुझी हजेरी घेत आहे आणि सकाळी तू स्वतः जाऊन ती देत आहेस. पुन्हा दिवस बुडताना पाटलापुढं तुला उभं राहावं लागत आहे. मग मी काय करू? फकीरा हृदयाच्या आतल्या आत कुणाला ऐकू न येईल असा ओरडत होता. मी किती दिवस हजेरी द्यायची नीती का द्यायची? सरकारनं हवं तर येऊन आमची गर्दन मारावी, आम्हाला तुरुंगात डांबावं, पण तसं न करता ही गुलामी का? मी गुलाम नाही. मी सनदशीर शिपाई रखवालदार आहे. माझा बाप माळाला गावासाठी कटून मेला आणि मला 3 वेळा हजेरी. मी हजेरी देणार नाही. काय हजेरी देणार नाही? मग 3 महिने तुरुंगात जा. पुन्हा ये नि पुन्हा हजेरी. नाही म्हणशील तर तुरुंग चक्र चालू. फकीराच्या डोकीत भयंकर वादळ उठलं. तो आटून पेटला. त्याला अंथरुणाचे चटके बसू लागले. त्याच्या सभोवतीचं वातावरण दाहक झालं. तो चटकन उठला. शेजारीच सरू शांत निजली होती. तिच्या नाकातून निघणारे निश्वास निर्भय ये-जा करीत होते. पलीकडे राधा निश्चित पडली होती. म्हातारा दौलती, राहीबाई यांची हालचाल मुळीच जाणवत नव्हती. साधू दारापुढल्या मांडवात होता. गबऱ्यात ताठ उभा राहून झोप घेत होता. केवळ झोपेसाठी जमिनीला पाठ लावायची नाही हा आपला अस्सल घोड्याचा धर्म तो काटेकोर पाळीत होता. फकीराला ते वातावरण असह्य झालं. तो कावराबावरा झाला. मग पुन्हा शांत होऊन तो अंथरुणावर पडला. त्यानं दोन्ही हातांची खोबरमिठी मानेखाली घातली आणि त्याच्या डोळ्यांपुढं विचारांची भूतं नाचू लागली. त्याच्या मिटलेल्या डोळ्यांपुढं तो दिवस उभा राहिला ज्या दिवशी तो रामोशी आला आणि त्यानं चावडीवरचं बोलावणं सांगितलं. तेव्हा सर्व मांग आळीपाळीनं चावडीवर उभे होते आणि पाटील हातात फरशी कुऱ्हाड घेऊन सर्वांकडे कगड्या नजरेनं पाहत होता. त्यावेळी फकीराही त्या गर्दीत उभा होता. पाटलानं सर्वांची नोंद नोंदली आणि बजावून सांगितलं, आजपासनं साऱ्या मांगांनी आणि मांगांच्या नादाला लागलेल्या महारांनी हत येऊन 2दा हजर व्हायचं आणि म्या एकदा रातचं येऊन तुम्हासनी उठवून हजेरी घ्यायची. जर कुणी गैरहजर राहिला तर बेड्यानी खडी. तो प्रसंग आठवताच फकीरा पुन्हा बावरला. इतक्यात महारवाड्यातील सारी कुत्री जागी होऊन त्यांनी दंगा केला. त्याबरोबर फकीरा खाली अंग टाकीत पुटपुटला, आली हजेरी. तो कान टवकारून सांसूत घेऊ लागला. महारवाड्यातून ते पाटलाचं भेरंग आता इकडे येणार या विचारानं पुन्हा त्याच्या मस्तकात भनभन आरंभली. तरणा बांड रावसाहेब पाटील हाती कुऱ्हाड घेऊन पुढं दमदार गतीनं चालत होता. गण्या कोळी, जाण्या जाधव, एकोबा परीट, 2 रामोशी, 1 महार, तात्या मांग आणि आपली भावकीतली 8 माणसं घेऊन तो हजेरीला बाहेर पडला होता. 4-5 कंदील बरोबर जळत चालत होते. जाण्यांच्या काखेत नंगी तलवार चमकत होती. कैक भाले जिभल्या चाटीत होते. ए तायनू महार अशी महारवाड्यात पाटलानं मारलेली हाक मांगवाड्यात ऐकू आली. मग मांगवाड्यातली कुत्री जागी झाली. क्षणात त्यांनी डोकं फिरवल्याप्रमाणे मांगवाडा डोकीवर घेतला. सर्वत्र हल्लकोल्ल उसळला आणि त्यातच ए बहिरू महार, ए किशा महार, ए दाद्या अशा हाका मारीत पाटील पुढं पुढं चालत होता आणि हाजर असं त्याला जागोजाग उत्तर मिळत होतं.
कुत्री भुंकत होती. महारवाड्यातनी मांगवाड्यात कुत्री भुंकल्यामुळं गावाचाही कुत्री जागी झाली होती आणि सारं गावच कुत्र्यांच्या भुंकण्याने वापला होता. त्यामुळे उभा गावच जागा झाला होता. आज 15 दिवस रोज रात्री असाच गाव जागा होत होता. पेंगुळलेली माणसं पाटलाला मनातल्या मनात इरसाल शिवी हसडून पुन्हा डोळी झाकत होती. थोड्याच वेळानं हजेरी फकीराच्या दारात आली. पाटील खटकन थांबला आणि त्यानं दाद दिली. साधू, राणू, जी, हाय मी. मांडवात पडल्या पडल्या साधूनं उत्तर दिलं आणि लगेच पाटील गरजला. फकीरा राणू हाजर. फकीरानं जबाब दिला. परंतु पाटलाचं समाधान झालं नाही. त्यानं पुन्हा पहिलीच हाक जोरात दिली. फकीरा. काय? फकीराही बिथरून आतल्या आत ओरडून म्हणाला आणि पाटील एकाएकी चिडला. तो 2 पावलं पुढं सरकून म्हणाला, फकीरा, बाहेर येऊन हजेरी दे. मी बाहेर येणार नाही. फकीराचा आवाज चढला. मांडवात साधू जागा झाला आणि उठून बसला. पाटील एकेरीवर का आला याचा तो विचार करीत आहे. तोच पुन्हा एक वार आवाज आला. तुला रोज माझ्यासमोर येऊन हजेरी द्यायला पाहिजे. नाही, मी असंच आतनंच हजेरी देणार. फकीरा अधिकच चिडला आणि पाटील तरकला. त्याचा तोल सुटला. तो मुठीतील कुऱ्हाडीचा दांडा आवळून नाक फेंदारून म्हणाला, नाही, ती बायकोच्या पुढ्यातली हजेरी मला चालणार नाही. बाहेर ये. आणि त्याबरोबर धाडकन दार उघडल्याने फकीरा चौकटीत आला. कंदिलाचा लाल पिवळा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर स्थिर झाला होता. तो अतिउग्र झाला होता. त्याच्या डोळ्यात जाळ पेटला होता. त्याच्या पिळदार मनगटात रक्ताचा दाब वाढला होता. त्या एका शब्दानं तो निर्भान झाला होता. साधू चटकन उठून उभा राहिला. दौलतीची झोप उडून गेली. सरूबाई, राधा, राही सर्वच आश्चर्याने पाहू लागल्या. फकीरा चौकटीत येऊन पाटलावर नजर रोखून हळूच म्हणाला, काय म्हणालास? बाहेर येऊन हजेरी? पाटील उद्गारला. आणि काय म्हणालास? फकीरा जोरानं ओरडला. त्याबरोबर पाटलानं वळून पाहिलं आणि फकीराची खणखणीत चपराक त्याच्या डाव्या गालफाडात खाडकन वाजली. तडाख्यात त्याचं पागोटं दूर उडालं आणि त्याचा तोल जाऊन तो कोलमडला. पण लगेच स्वतःला सावरून त्यानं कुऱ्हाड फिरवून हाणली. परंतु त्यावेळी फकीरा तिथं नव्हता. तो तलवारीकडे धावता झाला. त्यामुळे पाटलाची कुऱ्हाड चौकटीत जाऊन रुतली. तलवारीकडे निघालेल्या फकीराला राधानं अडवला. दौलती आडवा झाला. सरूनं हात धरला. फकीराच्या हातात ती तलवार आली तर कत्तल होईल याची त्यांना कल्पना होती. त्या सर्वांनी फकीराला देव्हाऱ्याकडे जाऊ दिला नाही. आईच आडवी झाली आहे हे लक्षात येऊन फकीरा परत फिरला. तो सरळ जाऊन पाटलावर विजेप्रमाणे कोसळला. पहिल्या झडपेत त्यानं पाटलाला खाली ओढला. एखाद्या मांजरानं उंदीर चेलमडावा तसा पाटील उलथापालथा झाला. एक जोराची लाथ बसून पाटलाला हुक भरली. तो दोन्ही पाय सरळ पुढं पसरून हातानं पोट धरून कण्हू लागला आणि बरोबरीच्या लोकांकडे केविलवाल्या नजरेने पाहू लागला. उशिरानं पाटील बोलला, आर मेलू की र. दौलतीनं बाहेर येऊन फकीराला धरलं. राधा पुढं आली. त्या दोघांनी त्याला मिठी मारली. तोच जाण्या तलवार घेऊन पुढं आला. त्याच्या पाठीत साधूनं काठी हाणली. त्या सरशी हातातील तलवार टाकून जाण्या अंधारात पडला. फकीरानं वाकून चटकन ती तलवार उचलली. नगा मारू पाटील, साधू म्हणाला. इतक्यात पाटील उठला आणि त्यानं गावाकडे तोंड करून दोन्ही हातांनी भयंकर अशी बोंब ठोकायला सुरुवात केली. क्षणात सारा गाव जागा झाला. मांगांनी हत्यारं काढली. महार धावले आणि थोड्याच वेळात गावकऱ्यांचा लोंढा मांगवाड्याकडे येऊ लागला. काय झालं, कोण बोंब ठोकीत आहे कुणालाच कळत नव्हतं. तो प्रसंग खरोखर बाका होता. क्षणभर फकीरा गांगरला, पण लगेच त्यानं साधूला इशारा दिला. साधा, तयार राहा. थोड्याच वेळात सारा गाव मांगवाड्यात एकत्र झाला. दौलती मांगांच्या दारात गर्दी झाली. फकीरानं कंबर बांधून तलवार घेतली होती. सावळा, मुरा, बळी एकूण एक मांग अंधारात दबा धरून बसले होते. महारांनी टापरी बांधल्या. तायनू महार मोठ्यानं ओरडला, आर कोण बोंबलतंय हे? जरा वेळानं लोकांच्या लक्षात आलं की रावसाहेब पाटील बोंबलतोय. मग सर्वच लोक पाटलाकडे वळले. कुणी विचारू लागले, पाटील काय भानगड हाय? तोपर्यंत रावसाहेब पाटलांची भावकीही त्या गर्दीत आली होती. पाटील आपली माणसं न्याहाळीत म्हणाला, मला मांगांनं लाता मारल्या. मला फकीरानं मांगानं मारलं हे एकदाच कैकांची डोकी बधीर झाली. मांगांनी पाटलाला मारावं हा गावचा अपमान वाटून काही मंडळी एकदम भडकली. 5-25 माणसांनी लगेच कुऱ्हाडी ठोकल्या आणि कुठं हाय तो फकीरा अशी आरोळी ठोकली. त्याबरोबर गंभीर शांतता पसरली. सावळ्या करड्या सुरात म्हणाला, फकीरा इकडं हाय. कुणाला मरायचं असेल त्याने इकडं यावं. आता मोठी मारामारी होणार या भीतीनं कैक एकदम पळू लागले. त्या पळापळीत कैक निवडुंगात शिरून अडकून पडले. निवडुंगाच्या कोंडात जर मांगांनी मारा केला तर काय या भीतीनं गावकरी चरकले आणि हा हा म्हणता एकूण एक गाव गावाकडे पळत सुटला.
दंगल पळत पळत पुन्हा चावडीवर एकत्र आली. तिकडे चावडीवर गाव जमल्याने इकडे मांगवाड्यात सर्व मांग एकत्र झाली. एकाएकी हे संकट कसं उद्भवलं? संकट केव्हा केव्हा चालून येतं, तसंच घडलं. फकीरा खिन्न झाला. पाटलानं मुद्दाम ही कुरापत काढली. आता लवकरच गावनी सरकार एक होणार, त्यात खोत तेल ओतून आग भडकवणार. या सर्व गोष्टींचा विचार करीत मांग फकीराच्या दारात बसले होते. तोच विष्णुपंत कंदील घेऊन आले. त्यांना पाहताच फकीराच्या डोळ्यात पाणी आलं. त्यानं पंतांचे पाय धरले. उठ, काय घडलं हे मला सांग. पंत शांतपणे म्हणाले. आगळीक पाटलाने केली. फकीरा झाल्या प्रसंगाची माहिती देऊन पुढे म्हणाला. त्यानेच मुद्दाम वाढवले हे. हो, तो वाढविणारच होता. पंत उलपाणी हसत म्हणाले. सावळ्यानं पागोटं काढून पुढं ठेवीत प्रश्न केला. आमासनी कुणी धनी हाय का न्हाय? हे असं कुणी बी यावं आमासनी मारावं? त्याचं असं आहे, पंत समजावणीच्या सुरात म्हणाले. ह्या किल्ल्याशी गावातून फिरत आहेत. मात्र विंचू मारताना महादेवाला दणका बसला आहे. गाव दुखावला आहे. तेव्हा मग आम्ही आता काय करावं? फकीराने मध्येच विचारलं. तेव्हा पंत म्हणाले. आता गाव चढाई करील. सरकारची सारी चक्र फिरू लागतील. पाटलावर हात टाकला एवढं निमित्त पुढं करून सरकार, पाटील, गावनी खोत सर्वच तुम्हावर तुटून पडतील. मग ह्यातनं वाट कंची? दौलतीनं मध्येच विचारलं. आता गाव सोडा, पंत गंभीर आवाजात म्हणाले. संकटाला बगल देणं कधी फायद्याचं होतं. शिवाय जे जे आज हजेरीला पात्र आहेत त्यांच्या खोताची कगडी कमान आहे. मला बी तसंच वाटतंय, फकीरा म्हणाला. मी आताच शिव सोडून जातो. तसंच कर, पंत म्हणाले. मी नंतर ही सर्व परिस्थिती हळूहळू बदलीन व साताऱ्याला जाऊन जमेल तेवढी रदबदली करीन. परंतु जर तोपर्यंत गाव तुम्हावर आला तर लढू नका. चलतो मी, असं म्हणून पंत उठले. पंताला घालवीत सर्व मांग मुख्य मार्गापर्यंत आले आणि जेव्हा पंतांनी निरोप घेण्यासाठी मागं वळून पाहिलं तेव्हा सर्व मांगांनी त्यांना लवून मुजरा केला. पंत डोळे विस्फारित पाहत राहिले. जा, दुबळे होऊ नका. हे दिवस जातील. दिवस घर बांधून राहत नाहीत, असं म्हणून ते गावाकडे निघाले. त्या बिकट काळोखात त्यांचा कंदील त्यांच्या हातानं झोक्यानं मागं पुढं हेलकावे घेत होता आणि प्रकाश अंधारला रेटीत पुढं पुढं सरकत होता. महारवाडा ओलांडून पंत पुढे निघाले तेव्हा त्यांना चावडीपुढं मोठी गर्दी झालेली दिसली. कित्येक कंदील पेटत होते. कैक दिवटण्या ढणढणत होत्या. ते पाहताच पंत तिकडे वळले. पंतांना पाहताच सर्व लोक बोलणं बंद करून त्यांच्या रोखानं पाहू लागले. रावसाहेब पाटील पाय पसरून बसला होता. त्याचे सर्व दात पडल्यामुळे तो वारेवरच्या रक्ताच्या चुळा टाकीत होता. पंतांना पाहताच तो सरळ झाला आणि विवळत म्हणाला. बघा हे काय झालं. मला मारलं. मला सर्व काही समजलं आहे, पंत म्हणाले. आता शांत रहा. उद्या काय करायचं ते पाहू. उद्या? पाटील ताडकन उठून ओरडला. माझं दात पाडलं ते काय उद्या उगवतील होय? आणि आम्ही गप्प बसून काय होणार? नाही बरं, आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही आताच जाऊन मांगांची कत्तल करणार आणि खोपटं पेटवून देणार. पाटील ऐका, पंत करड्या आवाजात बोलून म्हणाले. तुम्ही फार उतावळे आहात. हजेरी घेताना घरातून नको बाहेरच येऊन दे म्हणून तुम्ही फकीराची कुरापत काढली आणि वर खोपटं जाळण्याची भाषा काढता. जा, मग आत्ताच जा आणि मांगांची खोपटं पेटवा. तुम्हाला आत्ताच कोणी अडवणार नाही, कारण फकीरानं हा गाव सोडला आहे केव्हाच. म्हणजे पळून गेला? कोणीतरी विचारलं. ते मला माहीत नाही. पंतांच्या स्वरात प्रखरता आली. ते पाटलाकडे वळून म्हणाले. एकही करता मांग घरात नाही. त्यांची घोडी दूर गेली असतील. आता जावानी पेटवा घरं. परंतु या गावासाठी माळाला कटून मरणाऱ्यांची अवलाद दुबळी मानू नका. फकीरा शांत बसणार नाही. त्याचं घर पेटवानी आपलं विझवण्यासाठी पाणी आणून ठेवा. जा. पंतांच्या बोलांनी वातावरण तप्त झालं. ड्युट्या अधिकच तेजाळ भासू लागल्या. ऐकणारे गांगरले. तरी धिटावा करून पाटील म्हणाला. येऊ देनी पेटवू दे माझा वाडा. ठीक, मग माझ्या कानांवर हात आहे. पंतांनी दोन्ही हात कानांवर ठेवून बजावलं. पुढे जे होईल ते होईल. त्याचे परिणाम तुम्हीच भोगा. फकीरा आपल्या सर्व लोकांसह आता डोंगरात गेला असेल किंवा डोंगर चढत असेल. एका उंच कड्यानं आपली मुंडी ढगात घातली होती. मंद गतीनं तरंगणारे प्रचंड ढग त्या कठीण सह्याद्रीच्या मस्तकावर आदळून दिशा बदलून घेत होते. उंच डोंगरातील रानटी वारे बेबंद पळत होते. त्यांच्या धसमुसळेपणानं घनदाट वनश्री नम्र होऊन त्यांना वाढ देत होती. जे वृक्ष ताठ राहण्याचा प्रयत्न करीत होते त्यांना वारा सहस्र करांनी वाकवीत पुढं रेटीत होता. करवंदी, बोरी, बाभळी, पिंपरण, जांभूळ, सागवान, पांगिरा या वृक्षांची वाऱ्यानं दाणादाण होत होती. पालापाचोळा त्यांच्यापुढे लोटांगण घेत होता. ऐन गिरीकंदरात एका दाट झाडीत फकीराचा तळ पडला होता. 8 कारवानी घोडी करवंदीच्या जाळीखाली पांग धरून बसली होती आणि त्यांचा तो गबऱ्या पाठीवरचं जिनं
तसंच घेऊन उभा होता. एका कठीण प्रसंगात आपण आहोत याची जणू त्याला जाणीवच झाली होती. सर्वत्र गंभीर वातावरण दाटलं होतं. फकिराची माणसं डोंगराच्या कपारीत सर्व नाकाच्या वाटा दाबून बसली होती. हत्यारबंद माणसांनी करवंदीच्या विशाल जाळ्या उग्र भासत होत्या. त्यांना छावणीचं स्वरूप आलं होतं. चिंचणीकर पिरा, साजूरकर नेऊ, साधू, मुरारी, बहिरू, सावळा, तायनू महार, भरोजी महार, घमांडी अशी एकाआगळी एक दिलदार नि बेडर माणसं तिथं वावरत होती. आज 1 महिन्यात दूरदूरचे मांग येऊन फकीराला मिळाले होते. हजेरी देऊन जगण्यापेक्षा लढून मागण्याची त्यांची हिया होती. आलेल्या लोकांना निरनिराळी कामं वाटून देऊन फकीरा सर्व तयारी करत होता. 1 महिन्यात फकीरानं सह्याद्रीच्या खांद्यावरून कित्येक मैल दौड मारली होती आणि कैक सिरजोरांना धूळ चारली होती. जे त्या भागात बळी होऊन बसले होते त्यांना त्यानं जमीनदोस्त केलं होतं. त्यांचं नाव ऐकून कैकांना कापरं भरत होतं. फकीराचा तो दरार ऐकून रावसाहेब पाटील आपले शेवटचे दिवस जपून ठेवण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु फकीरानं ज्या दिवशी घर सोडलं त्या दिवसाची त्याला सारखी आठवण होत होती. त्या दिवशी राधानं आक्तिक होऊन स्वतःचं तोंड बडवून घेतलं होतं. सरूनं हुंदका कंठात दाबून ठेवला होता. म्हातारी राहीबाई ऊर बडवत होती. दौलतीनं आसू ढाळीत गबऱ्यावर खोगीर घातलं होतं. त्या स्थितीत त्या 4 जीवांना सोडून साधूनी फकीरा हे परागंदा झाले होते. आता त्यांची भेट कधी होणार अशी त्यांना आक्तिक लागली होती. एकाएकी आलेला प्रसंग हा सर्वांना दाहक वाटल्यानं सर्व दुःखी झाले होते. करते म्हणून पुढे आलेले दोघेही मुलगे फकीरा आणि साधू फरारी होत आहेत. ते परत कधी येणार? का सरकार पाटील निखोद त्या दोघांना ठार करणार? या अशा कैक इंगळ्या राधा, दौलती, राही यांच्या काळजाला भिडल्या होत्या. फक्त दौलतीचंच नव्हे तर मांगांच्या वस्तीतील प्रत्येक घर त्या रात्री रडलं. कारण घरटी एक माणूस तरी त्या दिवशी बाहेर पडून फरारी झाला होता. भर मध्यान्ह रात्री जेव्हा ती सारी जण घर सोडून निघाली तेव्हा सर्व लहान थोरांनी दारात येऊन त्यांना निरोप दिला होता. त्यांचे ते कृश हात, दुष्काळाने दर्जर केलेले देह फकीराच्या सारख्या नजरेसमोर येत होते. गेल्या काही दिवसांच्या अनुभवानं तो पार बदलून गेला होता. एका जाळीत निवांत पडून त्या प्रसंगाची तो आठवण काढीत होता. आज 8 दिवस त्याला घरच्यांची आठवण येत होती. काहीही बातमी कळत नव्हती. सरू त्यांच्या डोळ्यापुढं सारखी येत होती. आई भिंतीला टेकून तळमळत असेल, आबा घोर करीत असेल, थोरली आई चडफडत असेल. आपलं घर, आपलं अंगण, आपला मांडव, आपलं गाव आपल्याला अंतरलं. आता किती दिवस कसे जगणार याचा विचार करीत तो पडला होता. रात्र सामसूम झाली होती. डोंगरातील जग केव्हाच निश्चित झालं होतं. चराचर अंधारात विलीन होऊन कितीतरी वेळ झाला होता. अतिविशाल सह्याद्री पण तोही थंड भासत होता. घमांडी दिवस बुडताना घराकडे गेला होता. तो घरची खुशाली ऐकून व आपल्या लोकांना देऊन येणार होता म्हणून सर्वजण उत्सुक होऊन घमाडीची वाट पाहत होते. फकीराही मधून चाहूल घेत होता. शेजारच्या जाळीत पिरा आणि घोंचाळी बळीबा हे दोघे निजले होते. ते दोघेही घोरत होते. त्यांच्या त्या प्रचंड घोरानं कोणतंच चित्त स्थिर राहत नव्हतं. त्यांची ती घरकण ऐकून एक मोठं रानडुक्कर त्या जाळीच्या रोखानं बावरून कान टवकारून हळूहळू जवळ येऊ लागलं. पण त्या डुकराची त्या दोघांवर होणारी चढाई कोणालाही कळत नव्हती. कारण जो तो आपल्याच विवंचनेत होता. त्यांना झोप येत नव्हती आणि विचार त्यांना सोडित नव्हते. आपलं काय होणार या विचारावर, बायकापोरांचं काय होणार या विचारानं मात केली होती. एक जाळीखाली अंधारात सावळा अंगावर घोंगडं घेऊन बसला होता. त्यानं सडकून गांजा ओढला होता आणि त्याला तार चढली होती. त्या तारेत तो बोलत होता आणि तायडू पडल्या पडल्या ऐकत होता. तो घोंगड्याची खोळ घालून पोटाशी आपली प्रचंड कुऱ्हाड घेऊन सावळ्याच्या बोलण्याला हुंकार देत होता. आपल्या प्रत्येक शब्दाला तायनूनं हुंकार दिला पाहिजे असा सावळ्याचा आग्रह होता. हुंकार देण्याला किंचित खंड पडताच तो तायनूला डिवचून जागा करीत होता. नाहीतर मोठ्यानं म्हणत होता, जागा हायस का? हाय की, बोला तुम्ही. तायनू अंगावर घोंगडं घेऊन त्याला म्हणत होता आणि मग सावळा समाधान व्यक्त करीत बोलत होता. हे गोरे लोक मारुतीची अवलाद हाय. जेव्हा मारुतीनं रावणाची लंका जाळून भुसकाट केलं तेव्हा रामानं मारुतीला आशीर्वाद दिला आणि सांगितलं, मोर तू राजा होशील. म्हणून शान बघ हे राजा आलया. पर इच्छाभानं हे रामवंशाचं राज आमासनी महागात पडले. आमासनी 3 वेळा हजेरीच लावून बसले. थांबा. तोंडावरचं घोंगडं सारीत तायनू म्हणाला, रामदेव होता. त्याच्या भक्ताचं हे जर राज हाय तर मग तुम्ही कोण? मी तुमचं तेच वैर का? बोला. अहो तेच तर उमजना. सावळा खजील होऊन म्हणाला, आम्ही गरीब माणसं, आमासनी हे असं का? आणि एका तायनू म्हणाला, तर मारुतीच्या वंशाचं गोरं हायती तर त्यांनी शेपूट का नव्हं? काय बी आबा.
अंधारात सावळ्यानं ओठ उफाटे केले आणि तो स्तब्ध झाला. पण पुन्हा थोडा विचार करून हळू स्वरात म्हणाला, मला वाटतं साहेब लोकांनी शेपटा असतील, पर इजारीनं ती दिसत नसतील. हे ऐकून तायनूला हसू आलं आणि मग ते मोठ्याने हसू लागले. त्यांच्या प्रचंड हसण्याने ती कपार जागी झाली. जणू तो सह्याद्रीच खदखदून हसत होता. दाजी, पलीकडच्या जाळीतून फकीराचा आवाज आला. सावळ्याला हसू आवरेना. तिकडे निरखून पाहतात पुन्हा सर्व काही शांत झालं. येऊ का? सावळा उद्गारला. घमांडी आला नाही? हो, नाही आला, सावळा उत्तरला. का आला नाही अजून? कुणाला ठाव? का वाट चुकला? कुणाला ठाव? यंदा यायला पाहिजे. हो, पर कुठं अडकला कुणाला ठाव? रात उलटली. फकीराच्या सुरात कंप निर्माण झाला. आकाशात पाहत साळवा म्हणाला, अजून बाजूला माळवलं नाही नि चोर त्या बाजूल्यापाशी गेल्याची नाहीती. मला वाटतं घमांडी वाट चुकला, फकीरा म्हणाला. मग काय करू म्हणता? सावळ्यानं विचारलं आणि फकीरा म्हणाला, वाईट चुचकारून बघा. सावळा जाळीबाहेर आला आणि एका कड्यावर उभा राहून खाली तळवटाकडे पाहत त्यानं मोराप्रमाणे विचित्र आवाज काढला. तो त्याचा आवाज दूर गेला. सर्वजण कानोसा घेऊ लागले. उशिरानं खालून प्रतिध्वनी आला आणि सावळ्यानं आनंदानं उडी मारली. घमा आला. त्याबरोबर बळीबाबच्या जाळीजवळ आलेलं डुक्कर बेदरून धडपडीत खाली धावलं. थोड्या वेळानं घमांडी वर आला. त्याच्याबरोबर बेडसगावचा भिवा मांग होता. त्याला पाहून फकीराला किंचित आनंदच झाला. हा भिवा शरीरानं भलताच मजबूत होता. शिवाय तो सावळ्याचा पाहुणा होता. दगा होण्याचा मुळीच संभव नव्हता. आणि आता फकीरालाही एक माणूस हवा होता. भिवाला पाहून तायनूला सर्वांपेक्षा अधिक आनंद झाला. भिवाच्या दाट कगड्या मिशा सरळ पुढे झेपावत होत्या आणि त्यांनी त्याचा रुंद जबडा झाकला जात होता. त्याचे टपोरे डोळे भलतेच रागीट दिसत होते. त्यावरच्या कगड्या भुवयांनी त्याच्या चेहऱ्यावर तापटपणाचा भाव सारखा दिसे आणि तायनूला तसलाच माणूस आवडत असे. डोंगरी लाकडांचा जाळ मंद जळत होता. सावळा, तायनू व भिवा त्या जाळाभोवती बसून शेकत होते. भिवा चिलमीत निखरा कोंबून मिशा आजूबाजूला सारून झुरके मारत होता. मध्यान्ह रात्र उलटली होती. वाऱ्याला जाग आली होती आणि तो कपारीनं बेभान पळत होता. घमांडी आल्यामुळे आणि घराकडची खबर समजल्यानं सर्वांच्या उरावरचं दडपण हलकं झालं होतं. ते जाळीत घोरत होते. गबऱ्या नाचत होता आणि त्याच्या शेजारच्या जाळीत फकीरा जागाच होता. त्याला झोप येत नव्हती. कितीतरी उशीर पडून तो कंटाळला आणि चटकन जाळी बाहेर आला. वाऱ्याच्या झोतानं त्याला बरं वाटलं. तो मग शांतपणे जाळाजवळ गेला. त्याला पाहताच भीमानं म्हटलं, या की बसा. बोला, कसं काय चाललंय तुमच्या खोऱ्यात? फकीरा जाळाजवळ बसत बोलला आणि भिवा म्हणाला, बेडस गावात सरकारी खजिना हाय. तेव्हा सारा गाव अंमलदारांनी उठून काढलाय. त्यात आम्हा गरिबांवर ही हजेरी. डोसकं हालवाय फुरसत नाही. खजिना? फकीरा गंभीर होऊन म्हणाला. खजिना तिथं कसा? त्या भागातला सारा वसूल आधी बेडसगावला येऊन मग पुढं कोल्हापूरला रवाना होत असतो, भिवानं सांगितलं आणि फकीरा डोळे आकुंचित करीत म्हणाला, खजिन्यावर किती लोकांचा पहारा असतो? पहारा कशाचा? भिवा म्हणाला, एरमीत 4 मुंडकी कवा तरी येऊन जातात आणि एक बामण हाय, तो एकटाच त्याची राखण करत असतो. म्हणजे खजिना कोण फोडील असं सरकारला वाटत नाही? फकीरानं आश्चर्य व्यक्त केलं. कोण फोडणार? भिवा म्हणाला, ह्या सरकारला कुणाचं भ्या वाटत नाही, म्हणून तर तो खजिना बामणाच्या वाड्यात ठेवलाय. रक्कम तुंबलीनी मग ती कोल्हापूरला जाती. त्यावेळी मात्र 7-8 माणसं बंदुका घेऊन शान येतात. खजिन्यात किती रक्कम असती? फकीरानं प्रश्न केला. किती असती कोण जाणं? भिवा उद्गरला आणि फकीराच्या डोकीत तो खजिना खळखळू लागला. तो चटकन उठून आपल्या जाळीत आला आणि त्यानं हाक मारली. मुरा, बळी, साधू हे तिघे धडपडून उठले आणि धावले. त्यांना जवळ घेऊन फकीरा म्हणाला, बेडस गावात इंग्रजांचा खजिना तुंबलाय असं म्हणून त्यानं पूर्वेकडे नजर टाकली. मग काय करू म्हणता दाजी? त्या तिघांनी प्रश्न केला आणि फकीरा बेडसगावच्या दिशेने पाहत धीर गंभीरपणाने म्हणाला, चला तयारी करा, तो खजिना मारूया. वाटेत वाघ उठला असं साहेबाला वाटलं पाहिजे. लाव म्हणावं हाजनीन, कर इतर राज. मग गावाची तयारी करूया, साधू म्हणाला. लवकर चला, बेडसगावच्या त्या बामणानं वाड्यात ती दौलत अडकून पडली या. फकीरा आवाज चढवीत म्हणाला, तिला मोकळी करा. हो, पण आधी मला आईला, आबाला, थोरल्या आईला एकदा भेटून येऊ दे. पर तुम्ही माणसांची जुळणी करा. 100 माणसं कडवी घ्या नि चला. हे सारं भिवानं ऐकलं होतं. तो पुढे येऊन म्हणाला, पर बामणाकडं बंदूक हाय आणि बंदुकीपुढं बळ बेकार होतं. भलताच मार हाय. माझं बळ तोफेपुढं बेकार होणार नाही. फकीरा तीव्र स्वर काढत म्हणाला, बंदूक असू दे नाहीतर कितीही गोळ्या उडवू दे. एक माणूस 10-10 गोळ्या खाऊन मरूया. मेलेलं मेंढरू आगीला भीत नाही. उद्या मरायचंय ते आज मरूया, पण जरा माणसावानीनी हिमतीनं. पंत म्हणीत,
एक राजा हत झाला, त्याचं नाव मी विसरलो. तो राजा म्हणत होता, शेळी हुंशान 100 वर्ष जगण्यापरास वाघ हुंशान एक दिस जगावं. आणि तेच खरं हाय. वाघच होऊया आणि वाघासारखं मरूया. चला जमाव माणसांनी चला. हो पण अगदी मी वाईच घराकडे जाऊन आईला भेटून येतो. फकीरा साधू मुराबळी बोलत असतानाच पूर्वेला रविनारायण शांतपणे वर आला. जणू तोही फकीराचं बोलणं ऐकून भारावला होता. लाल किरणांनी भूमंडळ खचून भरलं. सह्याद्रीवर त्या किरणांनी वर्षाव सुरू केला. वनराजी पिवळ्या किरणांनी शोभायमान झाली. लहान लहान रानफुलं वाऱ्याच्या स्पर्शानं मस्तक डोलावून सूर्याला नमस्कार करू लागली. डोंगरी दुनिया आणि जागी होऊन कार्यक्षम झाली. फकीराची माणसं आंघोळी करून आली. कोण देवाचं नाव घेत होतं, कोण धोतर वाळवीत सूर्यनमस्कार करत होतं. मुराबळी साधू बेडसगावच्या खजिन्यावर विचार करीत तयारीला लागले होते. बेडसगावचा खजिना या एकाच शब्दानं त्या डोंगरात जाळी न जाळी कुजबुजत होती. प्रत्येक जाळीत खजिन्याची चर्चा चालू होती आणि खजिना खजिना करीतच तो दिवस मावळतीला गेला. फकीरा घराकडे जाण्याची घाई करू लागला. घमांडीनं येऊन गबऱ्यावर खोगीर घातलं आणि तो म्हणाला, दाजी एकटं जाऊ नका. रावसाहेब पाटलांना आपली माणसं पाळतीवर ठेवल्या ती. बरं मी सावळू नानाला घेऊन जातो. फकीरा म्हणाला, मी सावध हाय, तुम्ही मात्र हत जागत राहा. सावळू नानांनी तायनू आबा हेसनी म्हणावं, चला. सूर्य डोंगराच्या पलीकडे हळूहळू उतरत मावळतीला गेला आणि फकीरा गबऱ्याला घेऊन डोंगर उतरत उगवतीकडे निघाला. दोघेही आपापल्या घरी निघाले होते. मार्य सूर्य एकटाच होता आणि फकीराबरोबर सावळा आणि तायनू हे काळासारखे चालत होते. डोंगरातून गावदरीला येईपर्यंत सर्वत्र सामसूम झाली होती. रानातली माणसं केव्हाच गावात गेली होती. सर्व पांदी निर्जन भासत होत्या. गावात एखादा माणूस बोलत होता. ते रात्रीच्या शांत वातावरणात दूरपर्यंत ऐकू येत होतं. फकीरा, सावळा, तायनू हे पाटलाच्या पडवीत येऊन थांबले. कारण फकीरापुढे दुसरा एक पेच पडला होता, तो म्हणजे गबऱ्याचा. गबरा गावात गेला की खेकळून सर्व गाव जागं करील. लोक गबऱ्याचा तो आवाज ओळखणार. सर्व संकटात सहाय्य करता म्हणून जीवापेक्षाही प्रिय गबऱ्या आज फकीराला एकाएकी संकटाप्रमाणे भासू लागला. तो विचार करीत आहे तोच सावळा म्हणाला, कशाचा विचार करताय? गबऱ्याचा. म्हणजे कसं? तायनूनं विचारलं. म्हणजे दारात गेल्या गेल्या गबऱ्या आम्ही आल्याची वर्दी खेकळून देणार नी. फकीरा पुढं बोलणार तोच तायनू मध्येच म्हणाला, खरं हाय. आता असं करूया, तुम्ही सावळा निघा. मी गबऱ्याला घेऊन इथं थांबतो. आणि तुम्ही घराकडे कवा जाणार? फकीरा चमकून म्हणाला, मी सावळा आल्यावर जाईन. जावा, पर तू सावळा लवकर ये जा. फकीरा क्षणभर खिन्न झाला आणि गबऱ्याला तायनूच्या हातात देऊन अंधारात पुढं निघाला. सावळाही घराकडे फिरला. तेव्हा फकीरा म्हणाला, नाना, तायनू आबाला घरला जायचं हाय. लवकर येणी त्याला जाऊन येऊ दे. पोराबाळासनी भेटून येऊ दे. घरात मंद दिवा जळत होता. दौलती भाकरी खाऊन दातात काडी घाल बसला होता. राहीबाई अंग टाकायचा विचार करत होती. राधाचं चित्त स्थिर नव्हतं. सरू बावरून गेली होती. आज 1 महिना होत आला होता. फकीराला तिनं पाहिलं नव्हतं. ती मनात पेटत होती, परंतु मनातली आग तिला विझवताही येत नव्हती. मनातलं दुःख दुसऱ्याला सांगून किंचित कमी होतं, पण सरूला तेही जमत नव्हतं. स्वतःला काय होत आहे हे ती त्या घरात कोणालाही बोलू शकत नव्हती. म्हणून ती चरफडत होती. त्यातच अलीकडे गावात रोज नव्या भूमिका उठत होत्या. कोण म्हणतं फकीराला धरणं येणार, कोण म्हणे सातारचा चोरीजी फकीराला वेढा दिलाय, कोण म्हणे शिगावचा खोत पाळतीवर असून तो फकीराला पकडणार. एकदा दोनदा काही माणसं दारात येऊन गेल्याचं सरूनं पाहिलं होतं. रोज फकीराबद्दल एक ना एक नवी माहिती तिच्या कानावर आदळत होती. राधा आज संतापली होती. ती बाहेर पाहत पुटपुटली, त्यानं आपल्या बायकोला तरी न्यावं आणि भेटून जावं. आम्ही राहू दे. हे ऐकून दौलतीनं गपकून डोळे उघडले आणि आवाज दाबीत तो म्हणाला, कसं येणार त्यो? वैरीची माणसं वळवणीला कान लावून बसल्यात. होय खरं हाय, राही मध्येच म्हणाली. त्यो नाही येत तेच बरं हाय. देवा नकर त्याला इकडे येऊ देऊ. इतक्यात फकीरा गपकन घरात शिरला आणि सर्वांच्या कंठात भयंकर असा हंबगडा येऊन दाटला. राधा, सरू आणि राही यांनी शिकस्त करून आलेला हुंदका दाबला. दौलतीनं त्याला मिठी मारली. त्याच्या हातात कंप भरला. तलवार आईच्या हातात देऊन फकीरानं तिच्या पायावर डोकं ठेवलं. तेव्हा सरू भानच विसरली. हुशार दौलती चटकन दारात येऊन टेहळणीवर उभा राहिला. ती घडीच अशी होती की ती माणसं सर्व काही विसरली. त्याची काळवंडलेली मनं क्षणात प्रफुल्लित झाली. मायेची फुलं नेत्रातून आपोआप गळती नि ती पेटती हृदय शांत झाली. पण पुन्हा साधूची आठवणही तितक्याच वेगानं पुढं आली. पहाटे तायनू दारात आला. तोही पोराबाळांना भेटून हर्षभरीत चेहऱ्यानं आला होता. त्याला घेऊन फकीरा पुन्हा निघाला.
सरूनं त्याच्या हातात ती तलवार दिली आणि उगीचच ती लाजली. पांदीपर्यंत राधा दौलती सरू फकीराला घालवीत आली. राहीनं दारात उभं राहून त्याला आशीर्वाद दिला. पांदीत सावळा आणि गबऱ्या यांना पाहून पुन्हा सर्वांना आनंदाचं भरतं आलं. दौलतीनं गबऱ्याची शेंडी चाचपून त्याचा मुका घेतला व लेका संभाळ बाबूला. आपला गाल त्याच्या कपाळाला घाशीत तो म्हणाला. फकीरा सर्वांचा निरोप घेऊन निघाला तेव्हा राधा म्हणाली, आता वाट दिलीच पाहिजे. आमची काळजी नग करू, जीवाला जप. आता लवकरच दुसरा फकीरा आमच्या घरात येणार हाय. हो. हे ऐकून सरू लाजून चूर झाली. फकीरानं चटकन तिच्याकडे पाहिलं, पण अंधारात तिचं लाजेचं चेहरा त्याला दिसला नाही. मात्र दुप्पट बळ त्याच्या अंगात संचारलं आणि तो ताडकन गबऱ्यावर उडी मारून बसला. पूर्वेला एका काळ्या ढगात एक लाल रेषा हळूहळू प्रखर होत होती. जणू अंधाराच्या भिंतीला तडा जाऊन त्या खिंडीतून प्रकाश पुढे येत होता. फकीरा डोंगराकडे निघाला होता. त्याची पाठमोरी आकृती राधा पाहत होती. रघुबामणाच्या वाड्यात त्याच्यासमोर फकीरानं ती तिजोरी फोडली आणि वडाऱ्याची मजुरी चुकवून 50,000 रुपये पोत्यात भरून बेडसगाव सोडलं. वाघणेला नमस्कार करून ते सर्व लोक एका माळ्याला लागले होते. पुष्कळ चालून आल्यानंतर फकीरा थांबला आणि त्यानं सर्व रक्कम वाटून देण्याची सूचना केली. वाटण्या करण्यापूर्वी आपल्या गावच्या गोरगरिबांना मदत म्हणून 2 भाग काढून ते मांगवाड्यात व दुसरा महारवाड्यात देण्याचं ठरवून उरलेली रक्कम सारखी वाटून दिली आणि मग आपापली रक्कम कमरेला लावून ते सर्व वाटेगावची वाट चालू लागले. गबऱ्या फकीराला घेऊन मोराप्रमाणे डुलत डुलत निघाला आणि आता पुढं काय होणार याचा विचार करण्याऐवजी आता आपली पोरंबाळं काही दिवस सुखात जगतील याचाच ते विचार करीत होते. परंतु त्याचवेळी रघुबामण आपल्या घोड्यावर बसून कोल्हापूरचा मार्ग कापीत निघाला होता. खजिना लुटला ही खबर सरकारात कधीच एकदाची देतो असं त्याला झालं होतं. तो नाक फेंदारून घोड्याला सारखी टाच मारत होता. लवकरात लवकर फकीराला पकडला पाहिजे, नाहीतर 50,000 एक पैही हाती लागणार नाही, बापू खोत बोलत होता. एवढं मोठं लष्कर आज 15 दिवस त्याला पकडू शकत नाही याचा अर्थच मला समजत नाही. त्याचा अर्थ सरळ आहे, प्रांताधिकारी म्हणाला. पळणाऱ्यांची एक वाट आणि शोधणाऱ्यांच्या 1000 वाटा. त्यांचा थांगच लागत नाही. त्यामुळे आमच्या लोकांची दौड व्यर्थ आहे. शिवाय एवढं मोठं धाडस हा मांग करील यावर आमचा विश्वासच बसत नाही. सूर्य मावळेपर्यंत फकीरा त्या डोंगरावर थांबला होता, कारण आज घमांडी येणार होता आणि घराकडची खबर आणणार होता. फकीराचं सारं लक्ष घराकडे लागलं होतं. रकमा वाटून घेऊन बरोबरची सर्व माणसं आपापल्या गावी गेली होती. त्यांचं काय झालं असेल, का कोणाला अटक झाली आहे? जर एखाद्याला आपला माणूस पकडला गेला आणि त्याच्याकडे मुद्देमाल सापडला तर इंग्रज चैन पडू देणार नाही आणि स्वतःही चैन घेणार नाहीत. आता हा जो पाठीवर बाबरखान पडला आहे तो खजिन्यासाठीच. परंतु जर भरीला भर पडून एखादा आमचाच माणूस पकडला गेला आणि त्यानं गुन्हा कबूल केला तर? अशा अनेक विचारांनी फकीरा आज चिंतातूर झाला. तो निर्वाणीचा विचार करत होता. पाठीवर असलेला बाबरखानावर उलटून त्याचा निपात करायचा हे ऐकून सर्वच गंभीर झाले. सावळा म्हणाला, वाईस दमानं घ्या, पार जीवावरचं आलंय तर मग माझा जीव देऊ नाहीतर जीव घेऊ. आता भाकरी खाऊया. 3 सांज झाली होती. भाकरी खाऊन फकीरा एक जाळीत पडला होता. घमांडी येणार म्हणून तो त्याची वाट पाहत होता. सावल्या लांबत होत्या. सूर्याच्या अस्तित्वाला ओहोटी लागली. अंधाराचा काळा पडदा जगावर पसरला जात होता. किरणातली प्रखरता शीतल होऊन ती उगीच धडपड करीत होती. रानटी वारा गवतात शिरून त्याला पाडीत होता. उंच झाडं वाऱ्यानं कापरं भरल्याप्रमाणे कापत होती. पाखरं आपल्याकडे येत होती. त्यांनी किलकिलाट आरंभला होता आणि तीक्ष्ण नखं मुठीत घेऊन रानमांजरं त्या पाखरावर टपली होती. घमांडी आल्याचं कळताच राणूला आनंद झाला. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्या सर्वांनी एकदम घमांडीला मिठ्या मारल्या. मग ते सर्व एका खडकावर बसले आणि फकीरा म्हणाला, खाली गडबड कसली झाली? बाबरखान परतला हे ऐकून सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. त्यांच्या उरावरचं ओझंच जणू दूर झालं आणि मोकळी झालेली मन क्षणात उल्हासित होऊन हसू लागली. परंतु फकीरा गंभीर होऊन म्हणाला, ह्यो बाबरखान परतला का? का म्हणजे? सावळा म्हणाला, साप माणसाला भीतोनी माणूस सापाला टराकतं तसंच हाय हे. मग ते सर्व घमांडीभोवती बसून ऐकू लागले आणि आणलेल्या खबरा तो सांगू लागला. घमांडी म्हणाला, बाबरखान, बापूखोत, चौगला, कबीरा आणि सरकार ह्यांनी रान चाळून काढले. आज सकाळी आपली सारी माणसं पकडून नगराला नेली आणि पंतांनी बी छावणीत बोलावलं आलं होतं. ते जाणार होतं. कुणाकुणाला अटक झाली? फकीरानं चटकन विचारलं आणि घमांडी म्हणाला, एकूण एक माणूस नेलं या. दादू, दौलो आबा, राधाबाई, म्हातारी आई आणि सरू काकू म्हणजे मांगवाड्यात औषधाला माणूस ठेवलं नाही.
म्हणजे सारी माणसं नेली? बळीनं आश्चर्याने विचारलं. एक माणूस नाही मागवाड्यात, घमांडी म्हणाला आणि दारकोड केलं या. समद्या दारासनी बाभळीच्या काटे लावून दार कुडल्या ती. गुरं ढोरं उपाशी मरत्या ती. मग घात झाला. भुरा तळमळला. घात? घमांडी रडकुंडीला येऊन म्हणाला. सरकारी शिपाई मुंगीवानी पसरलाय. दिसल त्याला अटक करतात. जो तो म्हणतो. फकीरानंच खजिला लुटला. सूर्य मावळून पुष्कळ उशीर झाला होता. डोंगरावर कीर झाडीत काळोख मी म्हणत होता. वडाच्या झाडाखाली ते सर्व बसून बोलत होते. सर्वांचं लक्ष मुराच्या वाटेकडे लागलं होतं. तो येतात त्यांचं भवितव्य ठरणार होतं. काल रात्री पकडून आणलेले खोत आणि पाटील त्या पडक्या भिंतीआड पडून कानोसा घेत होते. त्यांना हातपाय बांधून तिथं टाकलं होतं. आता आपण जगत नाही याबद्दल त्यांची खात्री होती आणि शेवटी सर्वच डाव उलटल्यामुळे ते तळमळत होते. दैवानं आपली क्रूर थट्टा का करावी म्हणून ते दैवाला शिव्या देत होते. हे जन्मभर सतावलेले बेरड आता एकदाच सर्व सूड घेणार. आता जे होईल ते सहन करणं यापेक्षा दुसरं काही इथं नाही असा विचार करीत हे दोघे सासरे जावई कणत पडले होते. त्यांचे हात त्यांच्या पाठीवर बांधले होते आणि पाय बांधून दोन कोपऱ्यात त्या प्रत्येकाच्या कमरेला एक प्रचंड दगड बांधून एकमेकांपासून दूर ठेवलं होतं. त्यामुळे त्यांना काहीच करता येत नव्हतं. जसजशी रात्र उलटत होती तसतसे आपण समीप जात आहोत असं त्यांना वाटत होतं. रात्री अंधारातच त्यांना आणून त्या देवळात टाकलं होतं. दिवस त्यांनी त्या देवळात पडून काढला होता. बाहेर काय आहे याची त्यांना मुळीच कल्पना नव्हती. परंतु खोतानं धीर सोडला नव्हता. तो अंधारात जगण्याची धडपड करीत होता. ज्या दगडाशी त्याला बांधला होता त्यालाच तो हिसके देत बसला होता. बाहेरची हालचाल ऐकू येतात तो शांत पडून राहत होता. मध्यान्ह रात्र उलटली आणि खोतानं तो दगड ओढला. दगड जमिनीवर पडला. जर आवाज होईल म्हणून त्यानं चटकन त्या पडल्या दगडाला पाठ दिली आणि मग हळूहळू त्याला ओढीत तो पाटलाजवळ आला. तो आपल्या दातांनी पाटलाच्या वाद्या कातरू लागला. उंदराप्रमाणे त्याचे हात सोडू लागला. जलद अतिजलद तो कार्य करू लागला. मृत्यू जणू आपल्यापासून दूर जात आहे असं त्यांना वाटू लागलं आणि शेवटी त्याने पाटलाचे हात मुक्त करूनच निश्वास घेतला. आपले तोंड त्याच्या कानाजवळ नेऊन तो म्हणाला, आटपा, माझे हात सोडा लवकर. चंद्र डोंगर चढून आला होता. सर्वत्र चांदणं पडलं होतं. वाडाची प्रचंड सावली मावळतीच्या लांबच्या लांब पसरल्यामुळे देवळालगतचा तो कडा त्या सावलीनं झाकला होता आणि त्या सावलीत ते दोघे एकमेकांना मुक्त करीत होते. पाटील सरळ होऊन खोताला सोडवू लागला आणि एकदम घोड्यांच्या टापांचा खडखडाट झाला. एकदम घाबरून बाहेरचा कानोसा घेत खोत म्हणाला, हे कोण आला असावा? येऊ दे, आपण कसं निघायचं? रावसाहेब पाटील कुजबुजला आणि खोत म्हणाला, चंद्र वर आलाय, मागच्या मागं अंधारात चालूया. मुराला पाहून त्या सर्वांना आनंद झाला. फकीरानं त्याच्या पाठीवर थाप मारली आणि सर्वजण एकत्र जमून सत्तूकडील बातमी ऐकायला उत्सुक झाले. मुराभोवती कडक करून बसले. हळू आवाजात मुरा म्हणाला, कबीरा, चौगुला आणि पवार फौजदारांनी सत्तूला चारू बाजूंनी कोंडलाय. टक्कूर खाजवायला त्याला फुरसत नाही. छावणीकडं सरकारांसाठी तो धडपडतोय, पण काही जमना. तेव्हा गोंधळ्यानं मला निरोप दिला की तुम्ही चला. पवाराला हुलकावणी देऊन मी छावणीवर हल्ला करतो, तुम्ही तयार असा. पण कवा? फकीरानं मध्येच विचारले आणि मुरा म्हणाला, तेच तर नक्की नाही. मग आता तो विचार सोडा. फकीरा निराश होऊन म्हणाला, आता आम्हाला हजर झालं पाहिजे. रात्री पंतांची भेट, सर्व लोकांची धडपड नि खोत पाटील यांना आपण केलेली अटक हे सर्व मुराला सांगून फकीरा म्हणाला, सरकारचा हुकूम आहे की आम्ही 10 जण माणसांनी छावणीवर हजर व्हावं, तरच आमची अटक झालेली बायका मुलं मोकळी होतील. 10 जण? मुरा म्हणाला, कोण? फकीरा म्हणाला, मी फकीरा, मुरा, बळी, हरी, पिरा, सावळा, तायनू, भिवा, खंडू आणि 10वा घोंचीकर बळी. पण बळीला अटक झाली. काय? बळीला अटक झाली? मुराला धक्का बसला आणि फकीरा म्हणाला, आता कामाला लागा. सकाळी आपण छावणीवर हजर व्हायचं आणि त्या खोताचा काय तो निकाल लावा. चला. पाटीलनी खोत याचं नाव निघताच सर्व उठले आणि देवळात गेले. परंतु ते दोघेही तिथे नव्हते. ते दोघं पळून गेल्याचं लक्षात येताच सर्वांना धक्का बसला. सावळा ओरडला, दाजी ते पळाले की. पळतील कसं? फकीरा म्हणाला, मोरा आम्ही हाय, मागं वाट नाही. पळा, वाटा रोखा, त्यासनी जिवंत जाऊ देऊ नका. क्षणात धावपळ झाली. सांगण्यात माणसं पळत सुटली. फकीरा अधिकच चिंतातूर झाला. जन्माचा वैरी हाती येऊन गेला हे शल्य त्याच्या काळजात सलू लागलं आणि प्रथम खोताला ठार करीन आणि मग छावणीवर हजर होईन हा विचार त्याच्या मस्तकात मूळ धरू लागला. उशिरानं घमांडी धावत आला आणि म्हणाला, देवळामागचा कडा उतरताना पडून ते दोघंही मेलेत. मेलं? निश्वास टाकून फकीरा म्हणाला,
ठीक झालं, चला या म्हणावर साऱ्यासनी. त्यांची मडी आणायची का? घमांडीने विचारलं. नको, फकीरा उद्गरला. रात्रभर फकीरानं डोकं टेकलं नव्हतं. सकाळीच छावणीवर हजर व्हायचं म्हणून त्यानं सारी तयारी केली होती. पहाटेच तो स्नान करून आला होता. स्वच्छ कापडं अंगावर घालून आष्टीच्या धोतरानं त्यानं कंबर बांधली. सावळा, मुरा, तायनू, पिरा, बळी, भिवा हेही तयार झाले होते. सावळ्यानं शिंग उजळून लखलखीत केलं होतं. शिंग फुंकीत साहेबापुढं हजर व्हायचं असं त्याने बेत केला होता. आपल्या बंडेखोर जीवनाचा अंत समीप आला याचं सर्वांना दुःख वाटत होतं. या लढाईत कोण हरला आणि कोण जिंकला हा प्रश्न सर्वांच्या जिभेवर नाचत होता आणि शेवटी आपण शरणागती पत्करली हे त्यांना बोचत होतं. परंतु कसं का असेना आपण मानानं हजर होऊन ही लढाई संपवित आहोत, मार खाऊन नव्हे, याचं त्यांना समाधानही वाटत होतं. सकाळीच फकीरानं साधूला बोलावून पुढं कसं वागायचं हे समजावून सांगितलं. आम्ही हजर झाल्यानं इतरांवर कगडी नजर राहणार नाही, मग हळूहळू सर्वच आपापल्या घरी जायचं असं सांगून सूर्योदयाला थोडा अवकाश असतानाच तो घोड्यावर बसला. सर्व लोक साधूसह गावापर्यंत आले. पुन्हा सर्व एकमेकांच्या गळ्यात पडून भेटले. ती त्यांची शेवटची भेट होती. एकाएकी फकीरा गावात आला आणि विष्णुपंत वाड्यात शिरला. प्रथम पंतांच्या पायावर डोकं ठेवून तो म्हणाला, मी हजर व्हायला निघालो, जपा माझी. साधू हाय मागं. पंत बोलले नाहीत. त्यांचा कंठ भरून आला होता. तेही त्याला गावाबाहेर वाटे लावण्यासाठी निघाले. मग फकीरा शंकरराव पाटलाकडे गेला आणि शंकररावनं धावत येऊन त्याला मिठी मारली. गावात खबर पोचली तेव्हा सारा गाव फकीराला पाहण्यासाठी धावला आणि त्याला 4 पावलं वाटे लावण्यासाठी निघाला. पुन्हा गावाबाहेर येताच फकीरानं गावाला हात जोडून नमस्कार केला. तेव्हा शंकरराव म्हणाला, जा, घाबरू नको, गाव तुला इसरणार नाही. बाप सांजीरबाच्या माळाला पडला आणि बेटा निर्मल्याच्या माळाला पडला. मी निपंत आम्ही कोल्हापूरला मागोमाग येतो. जामीन म्हणून माझं नाव सांग. हे ऐकून फकीराला दुप्पट बळ आलं. तो भरकन गबऱ्यावर बसला आणि सावळ्यानं शिंग फुंकलं. 7 घोडी भरगाव नेरल्याकडे निघाली. गबऱ्या सर्वांपुढे झेपावत होता. छावणीच्या माळाला पुन्हा शिंग वाजलं आणि सारी छावणी हादरली. सर्व लोक बाहेर येऊन पाहू लागले. तोच फकीरा जॉन साहेबाच्या तंबूपुढे येऊन गबऱ्यावरून उतरला आणि सरळ तंबूत शिरला. फकीराला समोर येताना पाहून साहेब विचलित झाला. किंचित चमकून गेला आणि उद्गरला, कोण? फकीरा रानूची मांग. पुढं साहेब बोलला नाही. कितीतरी वेळ तो फकीराकडे पाहतच राहिला. बाहेर फकीरा आला असा गलका सुरू होता. त्या गलकानं साहेब भानावर आला आणि म्हणाला, फकीरा बैस. हातातली ती तलवार टेबलावर ठेवून फकीरा म्हणाला, मी हजर व्हायला आलोय. ही बाकीची माणसं 8. आलं लक्षात? साहेब हर्षभरीत होऊन म्हणाला, हजर होऊन तू मोठं शहाणपणं दाखवलं आहेस. ठीक, बैस ना. पण साहेब, फकीरा म्हणाला, ह्या बेगुन्हा लोकांसनी अटक करून त्यासनी दावणीला लावून तुम्ही शहाणपणा दावला नाही, मग करणार काय? साहेब म्हणाला, जर तुम्हीच आमच्या जागी असता तर तुम्ही काय केलं असतं? आम्ही? फकीरा म्हणाला, आम्ही अशी तुमची पोरंबाळं दावणीला लावली नसती तर तुमचा तानपट्टा काढून तुम्हासनी घोड्याच्या टापारखाली तुडवून मारलं असतं. हे ऐकून साहेब गंभीर झाला. टेबलावरची ती तलवार उचलून ती धार पाहत त्याने खांदे उडवले आणि विषय बदलून तो म्हणाला, ही तलवार कुठं मिळाली? ही तलवार माझ्या पूर्वजाला शिवाजीराजानं दिलं. फकीरा गंभीर होऊन म्हणाला, ही घेऊन माझा बाप खोतासंग लढला. मी हिला घेऊन तुमच्याशी लढतो आणि शेवटी हरलात. साहेब म्हणाला आणि हसला. बाबरखान, प्रांतसाहेब वगैरे बडे अधिकारी जॉन साहेबाच्या मागे येऊन उभे होते. दुभाषा ऐकून भाषांतर करून सांगत होता आणि साहेब रंगात येऊन बोलत होता. फकीराची करारी मुद्रा पाहून तो दिपला होता आणि शेवटी हरलात या शब्दानं फकीरा दुखावला. तो चटकन म्हणाला, साहेब, तलवारीला धार नसेल तर ती तलवार काय कामाची? धार वाचून तलवार नि बळा वाचून बंड लटकं असतं. साहेब, माझी पाडवळ कोणती पडली म्हणूनच ही तलवार मी तुम्हाला दिली. ठीक, आता खजिन्यातील रक्कम द्या. असं म्हणून साहेब मोठ्यानं हसला. परत करण्याच्या बोलीनं ती मी लुटली नाही साहेब. फकीरा म्हणाला, ठीक, परंतु थोडे तरी रुपये द्या. साहेब म्हणाला, फक्त 15,000. ते तुम्ही आम्हासनी द्या. सावळा म्हणाला, मग तेच आम्ही तुम्हासनी देतो. म्हणजे 70,000 पूर्ण होतील की नाही? साहेब सावळाकडे वळून म्हणाला, 55,000चा दरोडा नि हे 15,000. तू अव्वल आहेस. थोडा वेळ विचार करून साहेब दुभाषाला काहीतरी बोलला आणि दुभाषा फकीराकडे वळून म्हणाला, साहेब म्हणतात तू म्हणे छावणीवर हल्ला करणार होतास. खरं हाय, फकीरा म्हणाला, पण हल्ला करायचं माझ्या नशिबात नव्हतं नि ते बघायचं तुमच्या नशिबात नव्हतं. ठीक, आता पुढं काय? साहेब उद्गरला, आता बेगुन्हा लोक सोडून द्या. कबूल. साहेब बाबरखानाकडे वळून म्हणाला, फकीरा जी माणसं दाखवील ती सोडून द्या. बाबरखानानं गर्दन नमवून होकार दिला आणि फकीरा छावणीबाहेर आला.
त्याला पाहता सर्व माळ ओरडू लागला. फकीरा धावत जाऊन राधाच्या गळ्यात पडला. दौलतीच्या पायांना त्यानं मिठी मारली. राहीला भेटला आणि मग त्यानं सरूला पोटाशी धरली. त्या पाचांच्या डोळ्यातून कृष्णकोयना वाहत होत्या. राधा बोलण्यासाठी चरफडत होती, परंतु शब्दच उमटत नव्हता. तू का आलास? दौलती आसूपुशीत म्हणाला. नक नक फकीरा म्हणाला. म्या तुम्हासनी जन्मभर दुःख दिलंय. तुम्हाला ह्या दावणीनं बांधून म्या जगणं. तो पुढं बोलला नाही. राधा म्हणाली, साधू कुठं आहे? तो खुशाल हाय. फकीरा म्हणाला, आई बाबा, थोरली आई, सरू, तुम्ही काळजी करू नका. आता घरला जावा. साधू हाय, त्यो बघील सारं. राधा बोलली नाही. ती भ्रमिष्ठाप्रमाणे फकीराकडे पाहत होती. राही मानेतील कंपावरीत डोळे टिपत होती. दौलती बावरला होता. तोच फकीरा बाबरखानाला म्हणाला, ह्या साऱ्या दावांनी कापून ही समद माणसं सोडा. चला आता. हे ऐकून बाबरखानानं वळून छावणीकडे पाहिलं. जॉन साहेब उभा होता. त्याच बाबरखानानं फकीराची इच्छा सांगितली आणि साहेबाने सर्व लोकांना सोडण्याचा हुकूम दिला. क्षणात एकूण एक माणूस मुक्त झाला. 10 दिशा माणसं पळत निघाली. फकीरेच्या माणसं जागीच ढळली नाहीत. राधानी सरू डोळ्यात प्राण आणून फकीराकडे पाहत होत्या. साहेब, आता शेवटचा अर्ज. फकीरा साहेबाकडे जाऊन म्हणाला, ही माझी तलवार नि ह्यो घोडा माझ्या आजाला मिळावा. आम्ही दरवर्षी तलवार पुजतो. ठीक आहे, साहेब उद्गरला आणि फकीराला आनंद झाला. त्याने ती तलवार नेऊन राधाच्या हातात दिली. पुन्हा तिचे पाय धरले आणि तो साहेबाकडे गेला. सावळा, मुरा, तायनू, हरी, बळी, भिवा हे सर्व आपापल्या बायकापोरांना भेटून बोलत होते. त्यांची शेवटची भेट घेत होते. सूर्य मावळतीकडे निघाला होता. उदास वातावरण माळावर नाचत होतं. 200 लहान मोठी माणसं एका जागी जमून उभी होती. त्या सर्वांना फकीरा, मुळा, पिरा, तायनू, हरी यांनी हात जोडले आणि ते सर्व लोक छावणीत शिरले. ती 200 माणसं गावाकडे निघाली होती. त्यांच्या अंगणात चालण्याचं त्राण नव्हतं आणि त्या सर्वांचे प्राण त्या छावणीत होते. क्षणोक्षणी ती सर्व लांबून वळून पाहत होती, हळहळत होती. सर्वांच्या नेत्रातून आसू वाहत होते. आतापर्यंतची धडपड, ती झुंज, जमातीसाठी दिलेली लढाई हे सारं सारं आठवून प्रत्येक माणूस म्हणत होता, त्यानं जबर लढाई दिली. राहीबाईला गबऱ्यावर बसवली होती. दौलती त्याला लगाम धरून ओढीत होता. राधा तलवार पोटाशी धरून डोळे टिपीत निघाली होती. सरू क्षणोक्षणी परतून पाहत होती. सूनबाई, काय पाहता? दौलती खिन्न स्वरात म्हणाला, आता बाबू परत येणार नाही. नका नका तसं म्हणू. राधाच्या काळजात कळ आली. ती दाटल्या आवाजात म्हणाली, काय पाप केलं होतं म्हणून हे सारं मी बघते. बाप त्या माळावर ज्याच्यासाठी पेढ्याचा पुडा कमरत खाऊन लढत मेला, तोच नेरल्याच्या माळावर आईसाठी आपणहून मारण्याचा दाढेत शिरला. कुणाला सांगावं नवल? हे सारं आता मनाला सांगूया. दौलती म्हणाला, हाल सांगावं मनालानी लाभ सांगावा जनाला. चला. एका लवणातून वर येऊन राधा एकाकी थांबली आणि एक जुनी आठवण जागी झाली. ती वेड्याप्रमाणे डोळे झाकून विचार करू लागली. सर्व लोक थांबून पाहू लागले. फकीरा लहान होता. नेरल्यात छावणी पडली होती. पोरं जमून साहेब कसले आहेत हे पाहण्यासाठी गेली होती. राधानं फकीराला सर्वत्र शोधला, पण त्याचा पत्ता लागला नव्हता. मग ती रडू लागली. तेव्हा अत्तरानं खबर दिली की फकीरा नेरल्याच्या माळानं गेला आहे आणि राधा नेरल्याच्या माळाला निघाली होती. ती चालताना फकीराची फोपाट्यात उमटलेली पावलं पाहत निघाली होती. पावलं पाहत ती याच जागेवर आली आणि समोरून लहानसा फकीरा घराकडे धावत येताना तिला दिसला. तिला अति आनंद झाला. घामानं डबडबलेला चेहरा, ती घरची ओढ, ते सारं पाहून राधाला भडभडून आलं. तिनं मटकन गुडघे टेकले आणि भरकन फकीरा येऊन तिला बिलगला. त्याला पोटाशी उगाचच धरून राधा उठली. पदरानं त्याच्या पायांवरची धूळ झाडली. त्या जुन्या जागेवर तो प्रसंग नव्याने आठवताच राधाचं मस्तक सुन्न झालं. सर्व शरीर बधीर होऊन ती गरकन वळून नेरल्याकडे पाहू लागली. तोच लहान फकीरा, घमांडी, मुरा, बळी येताना तिला दिसले. फकीरा राधाच्या रोखानं धावत आला. राधानं मटकन गुडघे टेकले आणि हात पसरून मिठी मारली आणि क्षणात राधा भानावर आली. तिच्या मिठीत फकीराची तलवार होती. सरूनं तिला उठवली आणि मग ती आक्तिक झाली. तिनं आपली नजर दूर फेकली आणि मोठा हंबरडा फोडला. फकीरा, धन्यवाद.